स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या जनरल प्रिपरेशन मेथड्स पाहिल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हा पॉईंट आपण घेणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे रोझेनमंड रिडक्शन in bracket from acid chloride. So in this reaction, when acid chloride on reduction they gives aldehydes or ketones. Acid chloride general formula काय आहे? R C double bond O Cl. So they are called acyl chloride or acid chloride on hydrogenation. So addition of H2 in presence of lead and BaSO4. So this is the catalyst. So they are also called as catalytic reduction or catalytic hydrogenation. So addition of these two hydrogen atom, this chlorine atom is replaced by hydrogen atom and to form RC double bond OH plus HCl. So acyl chloride converted into aldehyde. For example, CH3C double bond OCl, they are called acetyl chloride, react with H2 in presence of, the question mark लिहिलं आहे मी, याचा अर्थ या ठिकाणी काय करायचं आपल्याला H2 आणि काय लिहायचं आहे, लीड आणि BaSO4 त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो दिस क्लोरीन ॲटम इज रिप्लेस्ड बाय वन हायड्रोजन ॲटम अँड टू फॉर्म CH3CHO मीन्स ॲसिटाल्डिहाइड प्लस HCl. तर ही नेम रिॲक्शन आहे रोझेनमंड रिडक्शन. तर रोझेनमंड रिडक्शनमध्ये आपण काय प्रिपेअर करू शकतो, फक्त अल्डिहाइडचं प्रिपरेशन त्या ठिकाणी आपण करू शकतो फ्रॉम ॲसिड क्लोराईड और असाइल क्लोराईड. सेकंड मेथड आहे प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कीटोन फ्रॉम ॲसिड क्लोराईड. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या ॲरोमॅटिक किंवा ॲलिफॅटिक कीटोनचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी जो रिएजंट आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये अगोदर सुरुवातीला आपल्याला काय करायचं, डाय अल्काइल कॅडमियमचं प्रिपरेशन करायचं आहे. तर हे डाय अल्काइल कॅडमियम म्हणजे R2CD, त्याला डाय अल्काइल कॅडमियम म्हणायचं आहे. त्याचं प्रिपरेशन आपल्याला अगोदर करायचं. ते कशापासून करायचं, तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा आहे आपला RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. सो 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्ट विथ CdCl2 कॅडमियम क्लोराईड. तर ह्याच्यामध्ये काय होतील, तर हे दोन R ग्रुप आहेत, हे दोन R ग्रुप आणि हा कॅडमियम असा आपला हा R2CD म्हणजे डाय अल्काइल कॅडमियम तयार होईल. काय रिमूव्ह होईल, तर 2 Mgx ग्रुप आणि 2 क्लोरीन ॲटम. सो टॉईस MgXCl हा साईड प्रॉडक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि इथं आपला मेन कंपाऊंड मिळेल हा डाय अल्काइल कॅडमियम. आता ह्या डाय अल्काइल कॅडमियमची रिॲक्शन आपल्या कोणाबरोबर करायची, तर ॲसिड क्लोराईड बरोबर किंवा असाइल क्लोराईड बरोबर करायची. सो व्हेन 2 मॉलिक्युल्स ऑफ RCOCl मीन्स असाइल क्लोराईड, तर ह्याचे 2 मॉलिक्युल्स घ्यायचे आणि डाय अल्काइल कॅडमियमचं 1 मॉलिक्यूल. तर ह्याच्यामध्ये काय होईल, हा Cl ॲटम रिमूव्ह होईल आणि Cl ॲटम आता 2 ग्रुप आहेत, 2 मॉलिक्यूल आपण घेतलेले आहेत. तर 2 मॉलिक्यूलमधले 2 क्लोरीन ॲटम रिमूव्ह होतील आणि इथे 2 R ग्रुप ॲड होतील. सो टॉईस R-COR. सो टू फॉर्म कीटोन प्लस CdCl2. तर ही आहे आपली मेथड्स फ्रॉम ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक कीटोन फ्रॉम ॲसिड क्लोराईड. पण त्यासाठी आपल्याला काय लागतं, हे डाय अल्काइल कॅडमियम आपल्याला अगोदर तयार करावं लागतं आहे. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल आहे टॉईस CH3COCl. त्याला आपण काय म्हणतो, ॲसिटिल क्लोराईड. त्याचा IUPAC नेम आहे इथेनॉइल क्लोराईड. हे इथेनॉइल क्लोराईड आणि डाय मिथाइल कॅडमियम म्हणजे CH3 टॉईस CD. आता इथे आपल्याला काय करायचं, हा क्लोरीन ॲटम रिप्लेस करून इथे हे 2 CH3 ग्रुप आपल्याला ॲड करायचे. सो इट गिव्स टॉईस CH3COCH3 मीन्स प्रोपॅनोन, दे आर कॉल्ड ॲसिटोन अँड कॅडमियम क्लोराईड. हे झालं ॲलिफॅटिक कीटोनचं. पण ॲरोमॅटिक कीटोन जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर इथं आपला स्टार्टिंग कंपाऊंड जो आहे ॲसिड क्लोराईड तो कोणता असला पाहिजे, ॲरोमॅटिक असला पाहिजे. तर या ठिकाणी आपलं कंपाऊंड आहे टॉईस C6H5COCl. त्याला आपण म्हणतो बेन्झॉइल क्लोराईड आणि रिॲक्ट विथ डायमिथाइल कॅडमियम. सो दिस 2 क्लोरीन ॲटम इज रिप्लेस्ड बाय 2 मिथाइल ग्रुप अँड टू फॉर्म C6H5COCH3 मीन्स ॲसिटोफिनोन प्लस CdCl2. हे झालं ॲरोमॅटिक कीटोन. तिसरी रिॲक्शन आहे आपले स्टिफेन रिॲक्शन फ्रॉम नायट्राइल किंवा फ्रॉम अल्केन नायट्राइल. सो इन धिस मेथड द फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स बाय स्टिफेन रिॲक्शन. सो व्हेन nitrile are reduced to imine hydrochloride by stannous chloride in presence of
HCl which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. तर ही दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला इमाइन हायड्रोक्लोराईड तयार होईल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये अल्डेहाइड तयार होईल. तर पहिल्या स्टेपमध्ये आपण जो रिॲक्टंट मॉलिक्यूल घेणार आहोत तो आहे RC ट्रिपल बॉन्ड N. तर हा नायट्राईल म्हणजे कोणता आहे, तर हा N. याला आपण अल्काईल सायनाइड असं पण म्हणतो. पण सायनाइड असेल तर आपण CN ग्रुप कन्सिडर करतो आणि नायट्राईल ग्रुप असेल तर हा फक्त N आपण कन्सिडर करतो आहे. आता अल्केन नायट्राईल याचं नाव कसं लिहायचं मग, सपोज इकडे 2 कार्बन असतील त्याचं करस्पॉन्डिंग अल्केन काय येणार आपलं, इथेन येईल. म्हणजे या कंपाऊंडचं नाव येईल इथेन नायट्राईल. पण सायनाइड प्रमाणे जर आपलं नाव लिहायचं असेल तर काय येणार आहे मग, मिथाईल सायनाइड येईल. सो अल्केन नायट्राईल रिॲक्ट विथ 2 नेसेंट हायड्रोजन ॲटम इन प्रेझन्स ऑफ स्टॅनस क्लोराईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ह्याच्यामध्ये आपलं काय करायचं आहे, ह्या 2 हायड्रोजनचं नेसेंट हायड्रोजनचं ॲडिशन आपलं काय करायचं आहे. दिस नेसेंट हायड्रोजन ॲटम इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिडक्शन ऑफ अल्केन नायट्राईल. तर 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन कुठे ॲड होईल, तर कार्बन ॲटमला ॲड होईल आणि एक हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला ॲड होईल. आणि ट्रिपल बॉन्डपैकी एक बॉन्ड काय होईल आता, ब्रेक होईल. म्हणजे RCH डबल बॉन्ड NH आणि हा हायड्रोक्लोराईड मॉलिक्यूल HCl त्या ठिकाणी ॲड होईल. सो दे आर कॉल्ड इमाइन हायड्रोक्लोराईड. हा सॉल्ट मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होईल. अँड दिस इमाइन हायड्रोक्लोराईड ऑन ॲसिड हायड्रोलिसिस मीन्स इन प्रेझन्स ऑफ H3O प्लस इट गिव्स RCHO. तर इथे काय होणार आहे, हा HCl मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि H3O प्लसमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन इथे आपल्याला काय करायचं आहे, कार्बन ॲटमला ॲड करेल. जिथं आपलं कंपाऊंड मिळेल RCHO प्लस. रिमूव्ह काय होणार आपलं, इथे NH2 हा Cl रिमूव्ह झाला. वॉटर मॉलिक्यूलमधला एक ऑक्सिजन आपण काय केलेला आहे, इथे ऑक्सिजन इथे ॲड केलेला. राहिले 2 हायड्रोजन ॲटम. ते 2 हायड्रोजन ॲटम आणि हे 2 आहे असे 4 हायड्रोजन ॲटम म्हणजेच NH4Cl. अमोनियम क्लोराईड हा काय मिळेल, साईड प्रॉडक्ट आपल्या त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे स्टेफेन रिॲक्शनमध्ये आपण काय करतो आहे, अल्केन नायट्राईलचं कन्वर्जन हे स्टॅनस क्लोराईड वापरून आपण अल्डेहाइडमध्ये करतो आहे. ते झालं प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्समध्ये. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पल आहे पहा CH3C ट्रिपल बॉन्ड N. त्याला आपण काय म्हणले पहा, इथेन नायट्राईल. नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे, तर 2 आहेत. म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन आपल्याला इथेन येणार आहे. सो इथेन नायट्राईल. हे दुसरं नाव काय असणार आहे, हा मिथाईल आणि हा सायनाइड आहे म्हणजे मिथाईल सायनाइड किंवा IUPAC नेहमी सायनो मिथेन. रिॲक्ट विथ 2 नेसेंट हायड्रोजन ॲटम इन प्रेझन्स ऑफ SnCl2 अँड HCl. तर पहिलं आपलं कंपाऊंड मिळेल इथेनिमाइन हायड्रोक्लोराईड. म्हणजे आपण त्याला इमाइन हायड्रोक्लोराईडचा सॉल्ट आपण तयार केला. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन आपलं इथेन आहे. इथेनमधला ई सफिक्स रिमूव्ह करून काय लावायचं आहे, इमाइन सफिक्स त्या ठिकाणी लावायचं आहे. ही झाली पहिली स्टेप. आणि सेकंड स्टेपमध्ये आपण काय करतो, ॲसिड हायड्रोलिसिस त्या ठिकाणी करतो. आणि ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये तो वॉटर मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन ॲटम आपण इथे कार्बन ॲटमला ॲड करतो आणि कंपाऊंड मिळेल CH3CHO प्लस NH4Cl. हे झालं ॲलिफॅटिक अल्डेहाइड. जर ॲरोमॅटिक अल्डेहाइड आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर जो नायट्राईल मॉलिक्यूल असेल तो कोणता घ्यावा लागेल आपला, ॲरोमॅटिक नायट्राईल त्या ठिकाणी घ्यावं लागेल. सो C6H5C ट्रिपल बॉन्ड N. सो बेन्झो नायट्राईल किंवा फिनाईल सायनाइड आपण त्याला म्हणूयात. रिॲक्ट विथ 2 नेसेंट हायड्रोजन ॲटम इन प्रेझन्स ऑफ SnCl2 प्लस HCl. इट गिव्स C6H5CH डबल बॉन्ड NH HCl. सो बेन्झॅनिमाइन हायड्रोक्लोराईड प्लस ऑन ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स बेन्झाल्डेहाइड प्लस अमोनियम क्लोराईड. तर हे झालं ॲरोमॅटिक अल्डेहाइडचं प्रिपरेशन बाय स्टेफेन रिॲक्शन. सो अनसॅच्युरेटेड नायट्राईल आर रिड्यूस्ड युझिंग DiBALH डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. हा रिड्युसिंग एजंट त्या ठिकाणी आहे. 2 इमाइन अँड फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस गिव्स अल्डेहाइड. आता इथे आपण जर हा SnCl2 वापरला किंवा टॉईस SnCl2 प्लस HCl वापरलं तर इथे रिडक्शन ह्या नायट्राईल ग्रुपचं न होता कशाचं होतं, या डबल बॉन्डचं रिडक्शन होते. मग ही जी स्टेप आहे अनवॉन्टेड रिॲक्शन स्टॉप करण्यासाठी आपण दुसरा रिएजंट आपण वापरतो कोणता, डायआयसोब्युटाईल ॲल्युमिनियम हायड्राईड. सो CH3CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2C ट्रिपल बॉन्ड N. So they are called pent 3 ENE nitrile.
सो 1 2 3 4 5 नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केनिल पेंटेन, पण डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय लिहितो पेंट. डबल बॉन्डची पोझिशन नंबर 3ला आहे. सो 3 सफिक्स वापरतो आपण ENE आणि पुढे त्याला काय लावायचं नायट्राईल. आणि रिएजंट आपण वापरतो डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड अँड ॲसिड हायड्रोलिसिस. ती डायरेक्ट रिॲक्शन आपण इथं लिहिलेली आहे. 1 स्टेप रिॲक्शन आपण घेतोय. तर इथे रिडक्शन कोणतं होतं आहे तर C ट्रिपल बॉन्ड N, त्याऐवजी आपण काय करतो इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं आपण ॲडिशन करतो. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोजनचं ॲडिशन होईल, इथे हायड्रोजन ॲड होईल आणि सेकंड स्टेपमध्ये ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला CH ग्रुप तयार होईल आणि कंपाऊंड मिळेल CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2. दे आर कॉल्ड पेंट 3 इनार. तर इथे हा डबल बॉन्डचं रिडक्शन आपण टाळण्यासाठी काय करतो हा रिएजंट आपण रिड्युसिंग एजंट वापरला आहे. जर ही रिॲक्शन आपण घेतली, रिॲक्टंट हा घेतला आहे आणि रिड्युसिंग एजंट जर आपण हा वापरला तर काय तयार होणार आहे, इथे रिडक्शन हा मॉलिक्यूल आहे असंच राहील. ते 2 हायड्रोजनचं ॲडिशन कुठे होणार आहे बिटवीन कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये होईल आणि कंपाऊंड मिळेल CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. जो 1 2 3 4 5 त्याचं कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला पेंटेन नायट्राईल त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे नायट्राईलचं अनसॅच्युरेटेड नायट्राईलपासून जर आपल्याला सॅच्युरेटेड नायट्राईल करायचं असेल तर SN2 मॉलिक्यूल SnCl2 आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला यूज करावं लागेल. पण जर अनसॅच्युरेटेड नायट्राईलचं कन्व्हर्जन आपल्याला जर अनसॅच्युरेटेड अल्डेडमध्ये करायचं असेल तर त्यासाठी रिएजंट कोणता वापरायचा डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राईल अँड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नायट्राईलचं एक्झाम्पल आपण घेतले CH3 C ट्रिपल बॉन्ड N. ग्रिग्नार्ड्स एजंट आहे आपलं एक्झाम्पल घेतले CH3 MgCl मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. कोणतीही ग्रिग्नार्ड्स एजंट रिॲक्शन असेल तर आपण सॉल्व्हंट कोणता यूज करतोय ड्राय. इथं ह्याला अर्धा मार्क असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे हा CH3 ग्रुप ग्रिग्नार्ड्स एजंटमधला CH3 कुठे ॲड होणार आहे तर इथे ह्या सायनाइडमधल्या कार्बन ॲटमला ॲड होईल आणि डबल बॉन्ड काय होईल ब्रेक होईल आणि नायट्रोजनला हा MgCl ग्रुप ॲड होईल आणि आपल्याला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स मिळतो. कंपाऊंड आहे CH3C, हा CH3 डबल बॉन्ड N MgCl2. दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन ॲसिड हायड्रोलिसिस. तर इथे काय होणार आहे तर हा N MgCl ग्रुप काय होईल रिमूव्ह होईल आणि वॉटर मॉलिक्यूलमधला ऑक्सिजन हा इथे ॲड होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला CH3C डबल बॉन्ड O. CH3 मीन्स ॲसेटोन प्लस वॉटर मॉलिक्यूलमधले 2 हायड्रोजन ॲटम, हा एक नायट्रोजन आणि H+ आयन आपण घेतलेले तर H+ आहे. असे 3 हायड्रोजन ॲटम काय होतील इथे NH3 म्हणजे अमोनिया गॅस होईल प्लस MgClOH. थोडक्यात ते वॉटर मॉलिक्यूल 2 वॉटर मॉलिक्यूल आहेत, त्यापैकी एक ऑक्सिजन आपण इथे ॲड केला होता, दुसरा ऑक्सिजन आणि OH ग्रुप इथे आहे. तर NH3 प्लस MgClOH इथं आपला मेन कंपाऊंड मिळेल हा ॲसेटोन. जर ॲरोमॅटिक कीटोन जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर स्टार्टिंग कंपाऊंड यूज करायचं आपल्याला बेन्झो नायट्राईल C6H5C ट्रिपल बॉन्ड N प्लस ग्रिग्नार्ड्स एजंटसुद्धा आपण कोणतं घेत आहे फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. C6H5 मीन्स फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर C6H5 ग्रुप पुढे ॲड होईल, इथे कार्बन ॲटमला ॲड होईल. सो C6H5C C6H5 ट्रिपल बॉन्ड ब्रेक झाला, नायट्रोजनला MgBr ग्रुप ॲड केला. This magnesium complex which on acid hydrolysis it gives C6H5C double bond O C6H5. So they are called benzophenone or a diphenyl ketone plus NH3 plus MgBrOH. तर ही स्टीफन रिॲक्शनचे आपण 2 आहेत, एक अल्डेटचं प्रिपरेशन आहे, दुसरं कीटोनचं प्रिपरेशन आहे. अल्डेटच्या प्रिपरेशनमध्ये आपण काय केलं आहे स्टॅनस क्लोराईड किंवा डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड यूज केला आहे आणि कीटोनचं प्रिपरेशन करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी ग्रिग्नार्ड्स रिएजंट त्या ठिकाणी यूज